नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएमचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला. परंतु आता शेतकरी बांधव नव्याने प्रश्न विचारत आहे की नमो शेतकरीचा 7वा हप्ता आम्हाला केव्हा जमा होणार. तर नमोचा 7वा हप्ता केव्हा जमा होणार, हा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता जमा झाला नाही तर तो का जमा झाला नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता जमा झाला त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना जमा झाला नाही त्यांचा का जमा झाला नाही. तर शेतकरी मित्रांनो, आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की शेतकरी बांधवांनो, तुमची केवायसी कंप्लीट आहे की नाही चेक करा, तुमचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम चेक करा, त्यानंतर तुम्ही तुमचा आधार हे बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करून घ्या. परंतु शेतकरी मित्रांनी याकडे काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं, परंतु काही शेतकरी बांधवांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि याचा परिणाम त्यांना आता 20 हप्त्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे. आणि जर तुम्ही हे सर्व कामे केलेली असतील तरी सुद्धा जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला बँकेत जाणं झालं नाही तर तुम्ही pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील चेक करू शकता. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल, म्हणजे या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पीएमचा 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये का आला नाही. जर आला नसेल आणि याची कारण जर तुम्हाला सापडलं तर या तीनपैकी एक कारण जरी तुमचं नो असेल ऑप्शन, तरी तुम्हाला तो हप्ता आला नसेल तर शेतकरी मित्रांनो, त्वरित तुम्ही ते ऑप्शन क्लिअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता नमोचा 7वा हप्ता जो येणार आहे तर त्यापासूनही तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही. कारण तुम्ही जर हे काम केलं नाही तर मात्र तुम्हाला पीएम किसानचा जसा की 20वा हप्ता आला नाही त्याच पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा 7वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही तिन्ही कामे क्लिअर आहे की नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता नमोचा 7वा हप्ता केव्हा येणार असा शेतकरी बांधव प्रश्न विचारताय, आणि मग नमोचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा येणार यापूर्वी तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता जमा झालेला आहे तर त्या शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यासाठी काही करण्याची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये तो आपोआप जमा होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांचा पीएमचा हप्ता जमा झाला नाही त्यांनी मात्र त्वरित जाऊन बँकेत जाऊन किंवा पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन ती माहिती घ्यायची आहे आणि जे काही त्यांचं काम अपूर्ण असेल ते काम पूर्ण करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला नमोचाही 7वा हप्ता आणि पीएमचा जो 20वा हप्ता बाकी आहे तर तोही तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होईल. त्यानंतर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे की नमोचा हप्ता नक्की केव्हा जमा होणार. शेतकरी मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून नमोचा हप्ता जमा होण्यापूर्वी शासनाला निधीची तरतूद करावी लागते. निधीची तरतूद केल्यानंतर त्याच्यावरती GR निघतो, GRची अंमलबजावणी होते आणि मग तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो. परंतु अद्याप कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, कुठल्याही प्रकारचा GR काढण्यात आलेला नाही आणि शासकीय राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अपडेट त्याबद्दल देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अद्याप नमोचा 7वा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलची अधिकृत माहिती नाही. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये नमोचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो आणि त्या कारणाने 10 ऑगस्ट पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचाही 7वा हप्ता नक्कीच जमा होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत सर्व व्हिडिओमधील माहिती तुमच्या लक्षात आली असेल. पीएमचा हप्ता काही शेतकऱ्यांना जमा झाला तर ज्यांना जमा झाला नाही त्यांनी बँकेमध्ये किंवा पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये पीएमचा 20वा हप्ता का जमा झाला नाही. कारण मित्रांनो, तुम्ही जर आता हे चेक केलं नाही तर तुम्हाला नमोच्या हप्त्यापासून सुद्धा वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बँकेत किंवा पीएम किसानच्या पोर्टलवरती जाऊन चेक करा की तुम्हाला पीएमचा हप्ता का आला नाही, आणि जे काही कारण असेल ते क्लिअर करून तुम्ही तुमचा 20वा हप्ताही मिळवू शकता आणि नमोचा सुद्धा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकेल. त्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की नमोच्या हप्त्यासाठी आम्हाला काही कामे करावी लागतील का. तर मित्रांनो, जर पीएमचा हप्ता आला असेल तर काही काम करायचं नाही, आपोआप तुमच्या खात्यामध्ये नमोचा सुद्धा हप्ता जमा होईल, कारण पीएम किसानचे आणि नमोचे लाभार्थी एकच असतात. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमोचा 7वा हप्ता केव्हा जमा होणार याबद्दल अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी 10 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा होऊ शकतो. मित्रांनो, माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.